पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मामा चुकलं रे माझं। मला नव्हतं खोटं बोलायचं, खरंच मला बाबांना सगळं खरं खरं सांगायचं होतं, पण माझं मन मला इतकं खात होतं ना की मी नाही सांगू शकले। एक क्षण सुद्धा मी स्वस्थ नव्हते, सतत अशी घुसमट होत होती माझी। मला नव्हतं रे खोटं वागायचं, मला बाबांना सांगायचं होतं, पण कसं सांगू कळत नव्हतं। वीणा, मी तुझी बाजू समजू शकतो, आणि गोष्टी सुद्धा इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने घडत होत्या ना की काय करायचं कळतच नव्हतं मला। वीणा वीणा, हे बघ, तू शांत हो, बस बस, आधी बस, खाली बस, जास्त ताण देऊ नकोस, बस शांत हो। आणि बघ, उशीर होत चाललाय, जेवण घ्या आधी। मला नाहीये भूक मामा। वीणा, याला भूक नसणं नाही, भूक मारणं असं म्हणतात, आणि तू जर ते केलंस ना तर त्याचा त्रास तुलाच होणार आहे। मामा रे, त्रास तर मन मारून राहण्याचा होतोय। असं वाटतं बाबांना जर सगळं आधीच सांगितलं असतं ना तर। वीणा, वीणा, तुला आठवतंय तू लहान असताना एकदा मी ऑफिसातून खूप नाराज होऊन घरी आलो होतो। म्हणजे काहीतरी घडलं होतं ऑफिसमध्ये, मी खूप अपसेट होतो। मी घरी आलो आणि सरळ माझ्या खोलीत जाऊन बसलो। मूड नव्हता अजिबात, म्हणजे जेवायची इच्छा नव्हती माझी। आणि तेव्हा तू माझ्या खोलीत जेवणाचं ताट घेऊन आलीस। एवढीशी होतीस तू, अगदी छोटीशी, पण माझी समजूत काढण्यासाठी मला काय म्हणाली होतीस आठवतंय? मामा, जेवणावर जर राग काढला ना तर देवबाप्पा रागवतो आपल्यावर, आणि तो जर तुझ्यावर रागावला तर मला नाही आवडणार। अगदी बरोबर। आज मला तुला नेमकं हेच सांगायचंय। वीणा, तुला माहितीये, ताईला मी, म्हणजे तुझ्या आईला मी शब्द दिला होता, तुझ्या मुलीच्या डोळ्यातून एक टिपूस सुद्धा खाली पडू देणार नाही। खूप काळजी घेईन तिची, फुलासारखे जपेन मी तिला। ताई आत्ता वरून हे सगळं बघत असेल तर तिला किती वाईट वाटत असेल। म्हणजे मी माझा शब्द पाळू शकलो नाही, त्यामुळे तिला किती वेदना होत असतील। ठीक आहे, मी जेवणाचं ताट वाढून आणतो। आता जेवायचं की नाही तुझी मर्जी। बाबा, बाबा उघडा ना दार। बाबा, बाबा, बाबा उघडा ना दार। बोल अंकल। प्रभास, ऐक ना, आम्ही तुझ्या ऑफिसला आलोय। काय? प्लीज जरा बाहेर येशील का? तुम्ही लोक इथे काय करताय? तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं। आणि प्रभास, तू इथे नाही आलास ना
तर आम्ही तिथे येऊ. देन यू नो ना, तुझ्या अत्तूचा ब्लास्ट होईल. सगळ्या ऑफिस समोर एकदम एम्बॅरेसिंग सिच्युएशन क्रिएट होईल. देन यू डिसाइड. कॅश मला आता कुणाशी काही बोलायची इच्छा नाहीये. ओके देन फाईन. आम्ही येतो तुझ्या अत्तूशी बोलायला. थांबा, मी आलो. येतोय मी खाली लगेच. ओके, आम्ही पार्किंग एरियामध्ये थांबतो. प्रभासच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मला त्याच्या पाठीपाठी जायलाच हवं. अंकल, अरे काय बोलतोयस तू? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? प्रभास प्लीज, प्रश्न विचारण्यामध्ये टाइम वेस्ट नको करायला. ओके, आपल्याला संगमनेरला जायचंय ताबडतोब. हां, मी नाही येऊ शकणार. आणि मी तर सांगेन, तुम्ही कुणीही तिथे जाऊ नका. काही फायदा होणार नाही. वीणा कुणाचे ऐकणार नाही. म्हणूनच आपण वीणाशी नाही, तिच्या बाबांशी बोलणार आहोत. करेक्ट. प्रभास, आत्ता तिच्या बाबांचा गैरसमज दूर करणं जास्त गरजेचं आहे. प्रभास लोक, चूक आपल्या सगळ्यांकडून झाली, सो माफी पण आपण सगळ्यांनी मागायला हवी. आणि हे बघ, मला माहिती आहे की तिचे बाबा आपल्यावर खूप वैतागले असतील, कदाचित आपल्याबरोबर बोलायला नकार सुद्धा देतील. ओके, पण ट्राय करणं ही आपल्या सगळ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यांची ड्युटी आहे यार. हो यार प्रभास, अरे निदान वीणासाठी तरी जाऊया. हे बघ, आपल्या चुकीची शिक्षा तिने का भोगायची? हो, आणि ही सगळी गोष्ट आहे ना तिच्या बाबांना समजावून सांगू. गाईस, तुम्हाला सांगितलं ना, तिथे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तसे माझं ऑफिसचं काम खूप पेंडिंग आहे, त्यामुळे मी तरी आत्ता येऊ शकणार नाहीये तुमच्यासोबत. हँग ऑन. सिरियसली? हा, ऑफिसचं कारण देणार आहेस तुम्हाला? माणसाच्या इमोशन्स पेक्षा हे ऑफिसचं काम केव्हापासून महत्वाचं वाटायला लागलं रे तुला? काही गोष्टींचं महत्व माणसाला त्याची परिस्थिती पटवून देते. एनिवे, माझं खरंच खूप काम आहे. मला नाही जमणार यायला. एक मिनिट. ओके, हेच वाक्य आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात बघून बोल आणि I'll accept. गाईज, यार तुम्हाला समजत कसं नाहीये? माझ्यासाठी माझ्या आत्तूचा शब्द खूप महत्वाचा आहे आणि मी तिला पुन्हा पुन्हा हर्ट नाही करू शकत. अरे पण आम्ही कुठे म्हणतोय की तू तुझ्या आत्तूला हर्ट कर म्हणून? हां, आमचं इतकंच म्हणणं आहे की आपण सगळे मिळून संगमनेरला जाऊ आणि झालेला सगळा घोळ आहे ना आपण. अंकल बस, ठीक आहे, काही नको बोलू, जाऊ दे. या ओके. प्रभास, तू जर येणार असलास तर आत्ता आमच्या सोबत चल, आणि तू जर येणार नसलास तर गँग आपण ह्याच्याशिवाय जातोय. लेट्स गो. एक मिनिट, आपण त्याच्याशिवाय कॅश, मला ह्यावर आत्ता कुठलाही वाद नकोय. उभा डोसा. कॅश, कम ऑन, लेट्स गो. गाईज, येतोय मी तुमच्या सोबत. चला चला चला. ही मुलगी एक दिवस सत्यानाश करेल घराचा. ह्या असल्या वागण्याने सगळी इब्रत घालवेल. आधी आईला गिळलं, आता अख्ख्या खानदानाच्या मुळावर उठली आहे. देवा देवा देवा, बापाच्या इज्जतीच्या चिंध्या केल्यास ते काय कमी होतं का ग? आता त्याच्या जीवावर उठली असते. तुझ्या या असल्या वागण्याचा मनस्ताप झाल्यामुळे त्याने काय करून घेतले ते बघ जरा. बाबा, बाबा, बाबा कुठे गेले? मला काय विचारतेस ग कुळगुडवे? बाहेर जाऊन स्वतःच बघ त्याने काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची ते.
पण असं का वागतात रघुनाथराव? असं अनवाणी भर उन्हात उभे राहिलेत. मुलीच्या चुकीची शिक्षा ते स्वतःला देत आहेत. आणि अहो, पोपट बोलत होता की वीणा कुठल्या तरी एका मुलासोबत भटकायला जाते आणि रघुनाथरावांना त्याचाच राग आला होता. बाबा, बाबा, बाबा तुम्ही स्वतःला का शिक्षा करून घेताय? बाबा, मी मनापासून क्षमा मागते हो तुमची. माझ्यामुळे त्रास नका करून घेऊ प्लीज. बाबा ऐका ना हो माझं. बाबा तुम्ही हवं तर ना मला हवी ती शिक्षा करा, पण स्वतःला त्रास नका करून घेऊ. बाबा प्लीज. बाबा मी तुम्हाला वचन देते, मी पुन्हा अशी चूक नाही हो करणार. मी तुम्हाला दुःख होईल असं नाही वागणार काही. पण प्लीज आज चला. बाबा माफ करा ना हो मला. बाई 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 बाई, हेच बघायचं राहिलं होतं. किती खंबीर होता माझा दादा, पण हिच्यामुळे आज कसा खंगलाय बघा. कायम ताठ मानेने वावरणारा आज हिच्या वागणुकीमुळे कसा शर्मेने मान खाली घालून उभाय बघा. वीणा, आज तुझ्या पापांची फळं माझा दादा भोगतोय ग. माझ्या मिलीचं ना नशीबच फुटकं. माझ्या दादाच्या पोटी जन्म घेऊन चांगले पांग फेडलेस हा वीणा, चांगले पांग फेडलेस. दादा, आता कितीही पश्चाताप करून आणि स्वतःला शिक्षा देऊन काहीही उपयोग नाहीये. योग्य वेळी जर हिच्या वागणुकीकडे लक्ष दिलं असतस ना, तर आज ही वेळ आलीच नसती. जाऊ दे, मला काय करायचंय. ज्याचं करावं भलं म्हणतो माझंच खरं. माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. मी न बोललेलंच बरं. बाबा तुम्हीच म्हणता ना, ज्याच्या त्याच्या कर्माची फळं जो तो भोगतो. मग मी केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगताय? जर आज मी चूक केली ना, तर शिक्षा सुद्धा मलाच झाली पाहिजे. वीणा, तू आज जा. नाही बाबा, जोपर्यंत माझी शिक्षा पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. वीणा, माझं ऐक, तू आज जा. मला इथे सगळ्यांसमोर तमाशा नको आहे. ठीक आहे, हट्टीपणा करू नकोस, आतमध्ये जा. काका, खबरदार, एक पाऊल सुद्धा पुढे टाकलं तर.
तुमच्यासारख्या स्वार्थी लबाड लोकांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी. तुम्ही सगळे नालायक आणि खोटारडे आहात. विठ्ठलाचं नाव घेऊन मला फसवताना थोडी सुद्धा शरम वाटली नाही तुम्हाला? माझ्या भक्तीचा, माझ्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन मला फसवलंय तुम्ही, मला आणि माझ्या विठ्ठलाला सुद्धा. विठ्ठलाचं नाव घेऊन माझ्यासारख्या माणसांना फसवताना शरम सुद्धा वाटली नाही तुम्हाला? काका सॉरी, असं नाहीये की. काका, आम्ही केवळ तुमची परवानगी मिळावी म्हणून विनंती करायला आलो होतो. काका खरंच तुम्हाला फसवण्याचा आमचा अजिबात. तू तर गप्पच बस. तुझ्या तोंडून एक शब्द सुद्धा ऐकायचा नाहीये मला. भामटेगिरी करायला तुला फक्त माझं घर सापडलं? अरे त्या दिवशी गळ्यात जी तुळशी माळ घातली होती ना, निदान त्याची तरी लाज बाळगायची होती. पण मुळातच वृत्ती नीच आहे तुमची. स्वतःच्या स्वार्थासाठी मैत्रीच काय, धर्म आणि संस्कार सुद्धा बाजारात विकायला कमी करणार नाही तुम्ही. थोडी जरी शरम असती ना मनामध्ये, असा निर्लज्जासारखा माझ्या समोर उभा राहिला नसतास. गाईज, हे खूप अति होतंय आता. प्लीज. व्हॉट प्लीज? याद राखून ठेवा, पुन्हा माझ्या घराच्या आसपास जरी दिसलात ना, तरी मी काय करीन सांगता येत नाही. माझ्या मुलीच्या वाटेला गेला तर खबरदार. एका बापाला त्याच्या मुलीपासून तोडण्याचं पाप केलंय तुम्ही. आणि या जन्मात मी तुम्हाला माफ करणार नाही. वीणा, घरात चल. प्रभास, आपण निदान वीणाशी तरी जाऊन बोलूया का? प्लीज प्लीज निघून जा इथून आणि पुन्हा माझ्या आयुष्यात परत कधीच येऊ नका. या पाहुणे या. वेलकम फॉर संगमनेर. तुमचीच वाट पाहू राहिलो तुम्ही. अजय, तुमच्यासाठी तर ही सगळी तयारी केली. भजनी मंडळ 1 2 3 4 5 6 बघ रे, 6 लोकांचं भजनी मंडळ. जरा स्वागत बिगत करा यांचं. काय म्हणता पारभास बुवा, तुमचे टाळकरी आज वेगळेच कपडे दिसू राहिले. कोणाचा कार्यक्रम? बायकोच्या घरी होता काय? हा, कसा झाला? कसा झाला कार्यक्रम? बघितलं का, दात खिळी बसली भजनी मंडळाची. बहुतेक कार्यक्रम फसलेला दिसू राहिला यांचा. सासरी बोनीला आता बुक्क्या मारून हाकलून दिलं काय? अर्र, पहिलं भजनी मंडळ बघितलं जे भजनाच्या बदल्यात अपमानाशिवाय खाऊन येतं. प्रभास, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? बोल ना काहीतरी. हा स्टुपिड नॉनसेन्स काहीही बोलतोय आणि तुम्ही गप्पा ऐकत बसलात का? बस. काय गप्पा बस? तुम्हाला त्याच्या बोलण्याचं काहीच वाटत नाहीये? ठीक आहे, मीच हँडल करते याला. थांबा. अरे प्लीज नो. व्हॉट नो? तो लेवल सोडून बोलतोय यार, आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय? किशोर दादा, करायचा का कार्यक्रम सुरू? नाही म्हणलं, लय दिवस झाला हाणामारी केली नाही. हाणामारी? नाही रे, आधीच मेलेल्यांना काय मारायचं. बिचारे आधीच खूप शिव्या खाऊन आलेत. आपल्या शिव्या खाल्ल्यावर अपचन व्हायचं त्यांना. जाऊ द्या, वाट मोकळी करून द्या.